दुसरे प्रकरण आपण सुरू करत आहोत. नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू, सुतीतंतू. पहिल्या प्रकरणामध्ये आपण वस्त्रतंतूंचं वर्गीकरण अभ्यासलेलं आहे. वस्त्रतंतूचे दोन भाग आहेत, दोन वर्ग आहेत. एक आहे नैसर्गिक तंतू आणि दुसरे बघितले आपण मानवनिर्मित तंतू. आता नैसर्गिक तंतूमध्ये आपण परत तीन प्रकार पाहिले. सेल्युलोजन्य तंतू हा एक प्रकार, प्रथिनजन्य तंतू हा दुसरा प्रकार आणि खनिज तंतू हा तिसरा प्रकार. त्यातले सेल्युलोजन्य तंतू म्हणजे वनस्पतींपासून मिळणारे तंतू, प्रथिनजन्य तंतू म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे तंतू आणि खनिज तंतू हे खाणीतील खडकांपासून मिळणारा तंतू. या वर्गीकरणातला पहिला वर्ग जो आहे सेल्युलोजन्य तंतू म्हणजेच वनस्पतींपासून मिळणारे तंतू, यातला एक उदाहरण आपण पाहिलं होतं सुतीतंतू. तर हा सुतीतंतू आता आपण अभ्यासणार आहोत. आपल्या या घटकाचं किंवा या प्रकरणाचं नाव आहे सुतीतंतू, नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू. नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू म्हणजे जो रासायनिक दृष्ट्या सेल्युलोजचा बनलेला आहे, जो वनस्पतीपासून मिळतो असा तंतू. तर यातला एक तंतू आहे सुतीतंतू. सुतीतंतू कशापासून मिळतो? तर सुतीतंतू हा कपाशीच्या बोंडावरती, त्या बोंडाच्या आत ज्या बी असतात त्या बियांच्या वरती जो केसाळ भाग आहे तो म्हणजे सुतीतंतू. कापसाच्या झाडापासून मिळणारा हा तंतू आहे. सुतीतंतू हा पुरातन तंतू आहे. या तंतूचा उपयोग हा, याचा जो इतिहास आहे हा जवळजवळ 5000 वर्ष जुना आहे. म्हणजे हा प्राचीन काळापासून किंवा पुरातन काळापासून सुतीतंतूचा उपयोग केला जात होता असं आपल्याला आढळलेलं आहे. भारतामध्ये सुतीतंतूचं उत्पादन जास्त होत होतं. खूप चांगल्या दर्जेदार असं कापसाचं उत्पादन भारतामध्ये होत होतं आणि भारतामध्ये निर्माण होणाऱ्या कापसापासून उत्कृष्ट दर्जाचं कापड हे या देशात, आपल्या देशात निर्माण होत होतं आणि विदेशामध्ये, जगामध्ये हे प्रसिद्ध होतं. हा आपला या तंतूबद्दलचा इतिहास सांगतो की भारतीय लोक या तंतूचं उत्पादन सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे करायचे आणि निर्मिती, वस्त्रांची निर्मिती सुद्धा चांगल्या दर्जाची आपल्या देशामध्ये व्हायची. या तंतूची लागवड कशी करतात ही आपली पहिली पायरी. कारण तंतूची उत्पादन प्रक्रिया ही खरं तर त्याच्या लागवडीपासूनच सुरू झालेली असते. तो कसा पेरला जातो, तो कसा पिकतो, तो कसा बाहेर येतो, कोणता हवामान त्याला लागते, या सर्व गोष्टींवर सुतीतंतूचा दर्जा अवलंबून आहे. म्हणून याची लागवड सुद्धा महत्त्वाची असते. सुतीतंतूसाठी उष्ण किंवा उष्ण आणि दमट असं हवामान लागते. या झाडांच्या वाढीसाठी उष्ण किंवा उष्ण आणि दमट हवामानामध्ये कापसाची वाढ चांगली होत असते. त्यानंतर याला जी जमीन लागते ती काळी भुसभुशीत आणि कसदार
अशी जमीन या सुतीतंतूच्या किंवा कपाशीच्या लागवडीसाठी लागते. या प्रकारचं हवामान आणि या प्रकारची जमीन ह्या दोन्ही गोष्टी आपल्या देशात उपलब्ध असल्यामुळे या तंतूचं उत्पादन आपल्या देशात जास्त होत होतं. त्यानंतर याच्या वाढीला जो पाऊस लागतो, हा पाऊस कमी असला तर चालतो, पण हा सर्वत्र सारखा असावा लागतो. आणि कपाशीचं बी पेरल्यानंतर जवळजवळ 100 दिवसांनी त्याला फुलं येतात. त्यानंतर याला फुलं आल्यानंतर हे सुरुवातीला फिकट पिवळ्या रंगाचे असतात आणि त्यानंतर हळूहळू त्याचा रंग सुद्धा बदलतो. फिकट पिवळ्या रंगाच्या फुलांचा रंग नंतर फिकट गुलाबी होतो आणि त्यानंतर ते लालसर जांभळे होतात. फूल पूर्ण वाढल्यानंतर 2-3 दिवसात फुलाच्या पाकळ्या गळून पडतात. फुलांच्या पाकळ्या गळून पडल्यानंतर तिथे बोंड आपल्याला दिसते किंवा तिथे बोंड राहते. या बोंडामध्ये बी असते आणि या बीच्या भोवती तंतूंची वाढ होत असते. बघा, म्हणजे पहिल्यांदा फूल असते, फुलाचे रंग बदलत जातात, त्यानंतर त्या फुलाच्या पाकळ्या 3-4 दिवसानंतर गळून पडतात आणि त्या ठिकाणी बोंड दिसते. या बोंडामध्ये ज्या बिया असतात त्या बियांच्या वरती सुतीतंतू आतमध्ये निर्माण होतात. या बोंडाची पूर्ण वाढ हळूहळू होते आणि 50 ते 80 दिवसानंतर हे बोंड फुलते. बोंड फुलल्यानंतर त्या बोंडामधून पांढरा कापूस दिसायला लागतो. अशा प्रकारे हे सुतीतंतूचं झाड किंवा कपाशीचं झाड किंवा कापसाचं झाड हे 3 फुटापासून 6 फुटापर्यंत उंच असू शकते. अशा प्रकारे या तंतूची लागवड झाली. हा तंतू हळूहळू पक्व झाला, ते बोंड पूर्णपणे फुललं की मग सुतीतंतूची उत्पादन प्रक्रिया सुरू होते. आता सुतीतंतूमध्ये उत्पादनाच्या कोणत्या पायऱ्या असतात हे आपण बघू. बघा, आता बोंड निर्माण झालेलं आहे आणि त्यानंतर काय काय करावं लागते सुतीतंतूसाठी, याला आपण म्हणू सुतीतंतूच्या उत्पादनातील पायऱ्या. सुतीतंतूच्या उत्पादनाच्या पायऱ्या. आता आपण पहिली बघितली त्याची लागवड. आता यानंतर त्याची करतात वेचणी. या पायऱ्या आपण सविस्तर बघणार आहोत. वेचणीनंतर सरकी काढणे, त्यानंतर श्रेणीबद्ध करणे, त्यानंतर तंतू मोकळे करणे, मिश्रण करणे आणि स्वच्छ करणे. यानंतर मिश्रण केल्यानंतर
पिंजणे, त्यानंतर विंचरणे, ह्या याच्या पायऱ्या आहेत. आता विंचरणे नंतर पेळू ओढणे, त्यानंतर पेळू पिळणे आणि नंतर कताई. बघा, सुतीतंतूच्या उत्पादनाच्या ह्या पायऱ्या आहेत. ह्या सर्व पायऱ्या आपण सविस्तर बघणार आहोत. सर्वात पहिली पायरी असते वेचणी. कापूस वेचला जातो, त्यानंतर वेचल्यानंतर दुसरी पायरी आहे त्यातली सरकी काढणे. सरकी काढल्यानंतर तिसऱ्या पायरीमध्ये त्या कापसाला श्रेणीबद्ध करतात, त्याला ग्रेड देतात. ग्रेड दिल्यानंतर चौथी पायरी असते तंतू मोकळे करणे, स्वच्छ करणे आणि मिश्रण करणे. हे ग्रेडिंग झालेले सगळे तंतू गठाणांमध्ये सोडून मोकळे करतात. त्यानंतर ते राहिलेला कचरा काढून स्वच्छ करतात आणि मध्यम दर्जाचे उच्च दर्जाचे तंतू एकत्र करून मिश्रण करतात. हे मिश्रण झाल्यानंतर सगळ्या सुती तंतूंना पिंजून काढतात. यंत्राच्या साहाय्याने हे पिंजल्या जातात. ही याची पाचवी पायरी. पिंजल्यानंतर त्यांना विंचरतात. मशीनच्या साहाय्याने, दाते असणाऱ्या मशीनच्या साहाय्याने या तंतूंना विंचरल्या जाते. विंचरल्यानंतर पुढची पायरी असते सातवी पायरी, पेळू ओढणे. त्याच्या विंचरल्यानंतर पेळू तयार होतात. हे पेळू ओढल्या जातात. ओढल्यानंतर आठव्या पायरीमध्ये पेळूला पीळ दिला जातो. थोड्या प्रमाणामध्ये हा पीळ असतो. नंतर नववी पायरी जी आहे, पेळूला पीळ दिल्यानंतर त्या पेळूंना ओढून ओढून बारीक करून त्यापासून सुती धागा तयार होतो. तंतूंपासून धागा तयार होतो आणि अशा पद्धतीने सुती तंतू तयार करतात. तर ही आहे याची उत्पादन प्रक्रियेचा हा आहे तक्ता, टेबल. आणि ह्याच्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या सर्व पायऱ्या आपण एक एक करून बघणार आहोत. आता आपण पहिली पायरी बघू, वेचणी. बघा, आता वेचणी म्हणजे सुतीतंतूचं बोंड ज्या वेळेला पक्व होते, उमलते आणि उमलल्यानंतर पक्व होते, त्यावेळेला त्या बोंडातून तो कापूस काढून घ्यावा लागतो, त्याला म्हणतात वेचणी. आता ही जी वेचणी आहे म्हणजे कापूस गोळा करणे. वेचणी करणे म्हणजे कापूस गोळा करणे. तर हा कापूस गोळा करण्याच्या दोन पद्धती आहेत. वेचणीच्या दोन पद्धती आहेत. एक हाताने वेचणी आणि दुसरी यंत्राने वेचणी. हाताने वेचणी आणि यंत्राने वेचणी अशा दोन पद्धतीने कापूस गोळा केला जातो. हाताने वेचणी म्हणजे कापसाचे बोंड हे सर्व झाडांचे बोंड एकाच वेळेला उमलत नाहीत, किंवा एका झाडाचे सुद्धा बोंड एकाच वेळेला सर्व उमलत नाहीत. मग ही जी वेचणी असते
हाताने जी वेचणी करतात ही 3 ते 4 वेळा करतात. कारण कापूस जसा जसा उमलत जातो तसं तसं ते वेचल्या जाते. मग एकाच वेळेला पूर्ण कापसाचे बोंड वेचल्या जात नाही. त्याला 3-4 वेळा हे करावं लागते. ते बोंड जे पूर्णपणे उमललेले आहेत तेवढे वेचून गोळा केल्या जातात. त्यानंतर काही दिवसांनी परत दुसरे बोंड उमलतात, पूर्ण होतात, ते गोळा केले जातात. ते झाल्यानंतर ज्यांच्या कळ्या होत्या, त्यांची फुलं होते, ते परत उमलतात बोंड. असं जवळजवळ 3 ते 4 वेळा तिथे वेचणी केल्या जाते. ही जी हाताने वेचणी करतात या वेचणीमध्ये काडी कचरं किंवा घाण त्या बोंडाला, त्या कापसाला लागत नाही. ही वेचणी स्वच्छ असते. स्वच्छ कापूस इथे गोळा केला जातो. तसाच तो एकसारखा दर्जाचा सुद्धा असतो. कारण प्रत्येक वेळेला बोंड पूर्ण उमलल्यानंतर कापूस गोळा केला जातो. त्यानंतर जी यंत्राणी वेचणी आहे ही वेचणी एकदाच होते. ही 3-4 वेळा होते, तर ही एकदाच होते. यंत्राणी वेचणी करताना सर्व बोंड उमलू द्यावे लागतात. पूर्ण बोंड उमलल्यानंतर काही रसायनं झाडांवरती फवारतात. त्यामुळे त्या रसायनांमुळे त्या झाडांची पानं गळून पडतात आणि झाडांची पानं गळल्यानंतर मग यंत्राच्या साह्याने राहिलेले सर्व बोंड एकदम गोळा करतात. हे बोंड यंत्राच्या साह्याने गोळा करत असताना त्याच्यामध्ये कापसाच्या सोबत काड्या, पानं किंवा अन्य कचरा सुद्धा येतो. म्हणजेच यंत्राने केलेली वेचणी ही स्वच्छ नसते. त्यामुळे हाताने केलेल्या वेचणीचा जो कापूस आहे याचा दर्जा हा एकसारखा राहतो. कारण ते प्रत्येक वेळेला पूर्णपणे उमललेलं बोंड आपण हाताने काढतो. यंत्राच्या वेळेला तसं होत नाही. यंत्र हे सर्व बोंड उमलल्यानंतर एकदाच फिरवल्या जाते. त्यामुळे काही बोंड जास्त दिवस उमलून झाडावर राहिलेले असतात, तर त्या कापसाच्या दर्जात सुद्धा फरक होतो आणि त्या कापसाच्या सोबत यंत्रामध्ये काड्या, कचरं, पानं हे सुद्धा जातात. त्यामुळे यंत्राची वेचणी ही थोडी उत्पादनाच्या दृष्टीने थोडी त्याला दर्जा देण्यासाठी कमी असते. आता ही वेचणी झाल्यानंतर कापूस एकदा यंत्राने असो किंवा हाताने असो हा वेचल्यानंतर दुसरी पायरी असते याची सरकी काढणे. काढणे व गाठी बांधणे. सरकी काढणे आणि गाठी बांधणे. या ठिकाणी वेचलेल्या कापसाची सरकी, वेचलेल्या कापसामधली सरकी, सरकी म्हणजे कापसाची बी, ही सरकी जिनरीमध्ये, आपला हा कापूस जिनरीमध्ये आणला जातो. ही सरकी काढण्याची एक फॅक्टरी आहे म्हणा किंवा हा एक उद्योग असतो. तर ह्या फॅक्टरीमध्ये, या जिनरीमध्ये हा सरकीचा कापूस आणला जातो. सरकी काढण्याचं जे मशीन आहे त्या मशीनला किंवा यंत्राला जिन म्हणतात. त्या यंत्राला जिन असं म्हणतात. आणि मग ही जिनरी इथे हा कापूस आणला जातो आणि यंत्राच्या साह्याने कापसातली सरकी काढल्या जाते. हे यंत्र, आधुनिक यंत्रांमध्ये सरकीसोबत अन्य कचराही निघतो, पण या यंत्राच्या साह्याने सरकी काढल्यामुळे हे काम अतिशय जलद गतीने होते. तर अशा प्रकारे ही
वेचणी नंतरची दुसरी पायरी असते सरकी काढणे. आता सरकी काढल्यानंतर तो जो कापूस आहे त्या कापसाला दाबून त्याचे विशिष्ट असे गठाण बांधतात. त्याला गठाण शब्द वापरतात. गोणपाटामध्ये हा कापूस दाबून भरतात आणि त्याला पूर्ण दाबलेल्या स्थितीत धातूच्या पट्ट्यांनी त्याला बांधल्या जाते आणि मग याचा विशिष्ट असा आकार असतो आणि या गाठीचं वजन असते 180 किलोग्रॅम. 180 किलोग्रॅम वजनाची ही एक एक गाठ असते आणि या गाठी त्यानंतर पुढच्या त्याच्यावरच्या क्रिया करण्यासाठी दुसऱ्या फॅक्टऱ्यांमध्ये जातात किंवा गिरणीमध्ये पाठवल्या जातात. तर अशा प्रकारे ही गाठ तयार होते. गाठ किंवा गठाण साधारणपणे कापसाच्या गाठी किंवा हे गठाण जे आहेत हे 180 किलोग्रॅम वजनाचे तयार करतात. सगळा कापूस इथे सरकी काढून स्वच्छ केलेला असतो. अर्थात आता आधुनिक यंत्रांमध्ये सरकी सोबत कचरा सुद्धा निघतो. तर असा हा कचरा काढलेला सरकी काढलेला कापूस गोणपाटामध्ये दाबून भरून त्याचे चौकोनी आकारामध्ये गठाण किंवा गाठी तयार होतात आणि या गाठींना धातूच्या पट्ट्यांनी बांधून त्याला तो आकार प्राप्त झालेला असतो. आता ह्या गाठी पुढच्या प्रक्रियेसाठी जातात. पुढची पायरी असते श्रेणीबद्ध करणे. या पायरी इथून आपण पुढच्या पायऱ्या नंतर बघू.